चला नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतोय। बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकेची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली। या जाहिरातीमध्ये जे काही स्वच्छता निरीक्षक जे पद आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टर हे पद आहे, या पदाच्या नेमक्या जागा किती असणार आहे, त्याचबरोबर यासाठी पात्रता काय असणार आहे, नेमका पगार किती असणार आहे, याचा तांत्रिक घटकाचा आणि अतांत्रिक घटकाचा नेमका अभ्यासक्रम काय, आणि जे काही तांत्रिक घटक आहे तर या तांत्रिक घटकाची तयारी कशी करावी। कारण की या परीक्षेचं जे स्वरूप आहे तर या स्वरूपामध्ये तुम्हाला तांत्रिक अतांत्रिक दोन्ही घटक दिले आहेत। एकूण तुम्हाला काय 40 मार्कासाठी, लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला काय 40 प्रश्न जे काही 80 मार्कासाठी तुम्हाला काय हे तांत्रिक घटकावर असणार आहे। इत्यादी बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे। बघा, सुरुवातीला हे जे पद आहे तर या पदासाठी आपली लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच सध्या सुरू आहे, ज्याची फी अत्यंत नाममात्र म्हणजे 499 रुपयामध्ये असणार आहे। यामध्ये तुम्हाला संपूर्ण लेक्चर प्लस तुम्हाला काय ई बुक आपलं याच्यामध्ये प्राप्त होणार। लक्षात घ्या, आपलं जे काही मार्केटला पुस्तक येणार आहे ही ई बुक सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे। बॅच घेण्यासाठी त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करा। काही अडचण असली हा नंबर आहे, या नंबर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। बघा, आता मूळ मुद्दा जे काही मीरा भाईंदर महानगरपालिकेची जाहिरात आहे तर या जाहिरातीमध्ये एकूण 358 पदाची ही जाहिरात आलेली आहे गट क अंतर्गत। तर यामध्ये जे काही हे आहे बघा, जे काही स्वच्छता निरीक्षक जे पद आहे या पदासाठी एकूण जागा किती आहेत, 5 जागा आहेत। लक्षात घ्या, किती स्वच्छता निरीक्षक या पदाच्या एकूण 5 पदे, एकूण 5 जागा आहेत। बघा की यामध्ये याचा पगार जर बघितला आपण, बघा पगाराचं स्वरूप जर बघितलं तर पगार किती 25,500 ते तुम्हाला 81,100 एवढा का असणार आहे स्वच्छता निरीक्षक या पदासाठी पगार आहे। त्यानंतर याचं जर आपण पात्रता बघितली, बऱ्याच जणांचे कॉलमेस होते की पात्रता काय आहे। जी काही नुकतीच जी काही ठाणे महानगरपालिका जाहिरात प्रसिद्ध झाली, या महानगरपालिकेच्या भरतीमध्ये तुम्हाला अनुभवाची अट होती, परंतु या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही अनुभवाची अट नाही। ही बाब तुम्हाला इथं सर्वात प्रथम लक्षात ठेवायची आहे। काही ठिकाणी अनुभव मागतो, परंतु लवकर नगर परिषद जाहिरात येणार आहे जी संपूर्णतः सरळ सेवे अंतर्गत भरली जाणार आहे। आपण एक खाली व्हिडिओ दिलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये किती आगामी नगर परिषद जाहिराती येतील, महानगरपालिका जाहिरात येतील, स्वच्छता निरीक्षक किती जागा असणार आहे, संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये टाकलेली आहे। बघा की स्वच्छता निरीक्षक श्रेणी गट क मधील पद आहे, यासाठी पात्रता जी आहे बघा, यासाठी महत्त्वाची पात्रता काय, तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असली पाहिजे। बघा, मान्यता विद्यापीठ पदवी म्हणजे तुमच्या काय डिग्री असली पाहिजे, ही झाली पहिली पात्रता। दुसरी पात्रता म्हणजे स्वच्छता निरीक्षक पदविका जो काही जो कोर्स आहे हा कोर्स तुमचा पास असला पाहिजे, उत्तीर्ण असला पाहिजे, आणि त्यानंतर तुम्हाला काय मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान आवश्यक आहे। बघा, काही ठिकाणी अट काय असते तर 12वी पास असते। लक्षात घ्या, काही ठिकाणी काय तुम्हाला 12वी पास अट असते, परंतु या ठिकाणी तुम्हाला काय विद्यापीठाची पदवी पाहिजे। पदवी पाहिजे म्हणजे तुम्हाला काय या ठिकाणी डिग्री पाहिजे। काही ठिकाणी 12वी पास लागतं, परंतु इथं महत्वाची बाब तुम्हाला लक्षात ठेवायची, तुम्हाला पदवी लागणार आहे। क्लिअर। बघा, त्यानंतर महत्वाचं म्हणजे एकूण जागा किती येतं, एकूण तुम्हाला 5 जागा येतं। आपण नुकतंच बघितलं की कोणत्या याच्यासाठी किती, या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे। बघा, आणि त्याचबरोबर संपूर्ण तांत्रिक घटकावर आधारित आपलं ई बुक नोट सुद्धा आहे, आणि लवकरच मार्केटला पुस्तक सुद्धा उपलब्ध असणार आहे। संपूर्ण जे काही तांत्रिक घटक आहे, संपूर्ण तांत्रिक घटक याच्यामध्ये कव्हर केले जाणार आहेत। बघा, आता याचं परीक्षेचं स्वरूप कसं आहे, बघा जे काही परीक्षा आहे तर या परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे तुम्हाला सर्वात प्रथम लक्षात ठेवायचं आहे की नेमका अभ्यासक्रम काय। बघा, अभ्यासक्रमामध्ये जे काही कनिष्ठ अभियंता जे पद आहे, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल वगैरे, याच्यामध्ये महत्वाचं जे काही स्वच्छता निरीक्षक हे जे पद आहे, जे काही तांत्रिक पद आहेत, तर या तांत्रिक पदामध्ये तुम्हाला परीक्षेचं स्वरूप बघताना तुम्हाला काय या ठिकाणी तुम्हाला 100 प्रश्न असतील। लक्षात घ्या, किती 100 प्रश्न 200 मार्कासाठी विचारले जाणार आहेत। तर यामध्ये जसं की मराठीमध्ये तुम्हाला 2-2 शिकवे आपल्याला माहिती आहे, बाकी गोष्टी सर्वांना माहिती आहे, तर त्या हिशोबामध्ये एकूण फक्त काय टेक्निकल सब्जेक्ट जे येतं तर टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला काय इथं 40 प्रश्न 80 मार्कासाठी असणार। किती 40 प्रश्न 80 मार्कासाठी असणारे, हा महत्वाचा घटक आपल्याला या ठिकाणी सर्वात प्रथम लक्षात ठेवायचा आहे। बघा, मग तांत्रिक मध्ये कोणकोणते घटक येतात तर या बाबतीमध्ये संपूर्ण व्हिडिओ आपला युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे। तरी पण एकदा लक्षात घ्या की तांत्रिक मध्ये करताना पहिल्यांदा तुम्हाला सार्वजनिक आरोग्य म्हणजे काय, बघा सार्वजनिक जे काही आरोग्य आहे की कोणतं सार्वजनिक आरोग्य हा घटक तुम्हाला अभ्यास आहे। लसीकरण आरोग्य याच्या संदर्भामध्ये रचना कशी असते। त्यानंतर दुसरा याच्यामध्ये तांत्रिक घटक म्हणजे काय स्वच्छता व्यवस्थापन। बघा, काय स्वच्छता व्यवस्थापन कशा प्रकारे, बघा व्यवस्थापन हे घटक आहे। त्यानंतर तिसरा महत्वाचा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास असणारा की पर्यावरण। बघा, काय पर्यावरण जे आहे की पर्यावरणाचे कोणते कायदे कोणत्या परिषद झाल्या या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला काय याच्यामध्ये असणार आहे। त्यानंतर पुढचा चौथा महत्वाचा घटक म्हणजे काय संगणक ज्ञान। बघा, कोणतं आहे संगणक ज्ञान व नवीन तंत्रज्ञान।
नवीन कोणकोणतं तंत्रज्ञान आहे, हे तंत्रज्ञान पद्धती तुम्हाला काय याच्यामध्ये अभ्यासायची आहे. हा झाला पुढचा घटक. त्यानंतर पाचवा तुम्हाला याच्यामध्ये तांत्रिक मध्ये असणारा महत्वाचा घटक म्हणजे कोणता, नागरी प्रशासन ज्ञान. बघा कोणतं, नागरी जे काही प्रशासन आहे तर नागरी प्रशासनाचं ज्ञानाविषयी तुम्हाला काय या घटकावर प्रश्न विचारले जाणार आहे. अशा स्वरूपाचं काय तुमचं संपूर्ण परीक्षेचं स्वरूप असणार आहे. तर मित्रांनो संपूर्ण बॅच मध्ये संपूर्ण तांत्रिक घटक तुमचे कव्हर केले जातील, त्याचसोबत संपूर्ण नोट सुद्धा प्राप्त होणार आहे. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नितपणे काळजी घ्या, नितपणे अभ्यास करा.